नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही लागू करण्यात आलेली आहे। या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना खूप चांगला फायदा होणार आहे। तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, 5 फेब्रुवारी 2024 अंतर्गत मंत्रिमंडळाचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मिळणार आहे। तर कशा प्रकारे लाभ मिळणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार असल्या प्रकारची जी काही बाब आहे, जो काही एक मंत्रिमंडळाचा निर्णय हा घेण्यात आला, म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आणि अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे होते। यांच्या बैठकीमध्ये हा एक महत्त्वाचा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो घेण्यात आला आहे। तर 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल। यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योग्योपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल। याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्तामार्फत केली जाणार आहे। की जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय हे 65 वर्ष असतील, त्यांना जर अपंगत्व आलं किंवा अशक्तपणा आलं तर त्यांना चांगली उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांना संतुलित त्यांचं मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योग्योपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे की त्यांची तब्येत, त्यांची काळजी ही चांगल्या प्रकारे राहावी, म्हणून या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत त्यांना चांगला लाभ दिला जाणार आहे। व तसेच याची अंमलबजावणी ही ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतून व शहरी भागासाठी आयुक्तामार्फत केली जाणार आहे। यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकाचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। जे काही लाभार्थी पात्र असतील त्यांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्याला 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्याच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे। या योजनेसाठी 480 कोटी रुपयाच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली आणि राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 1.25 ते 1.5 कोटीच्या दरम्यान आहे। त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थाने पीडित सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळणार आहे। व तसेच केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना ही राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते, परंतु जी काही मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची जी काही ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चांगला लाभ मिळणार आहे। त्यांना अपंगत्व किंवा अशक्तपणा व त्यांचं जो काही मानसिक स्वास्थ्य संतुलित आहे हे चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी या योजनेतून त्यांना चांगला लाभ मिळणार आहे व त्यांना उपचारासाठी खरेदी करण्यासाठी जी काही उपकरणे आहेत ती सुद्धा त्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय होता की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आणि या योजनेला एक चांगल्या प्रकारचा लाभ हा दिला गेलेला आहे आणि या योजनेसाठी 480 कोटी रुपयाच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारचा जो काही आपण एक मंत्रिमंडळाचा निर्णय बघितला आणि या अंतर्गत आपण एक छोटीशी माहिती इथे बघण्याचा प्रयत्न आपण केला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।